धर्मार्थाचं जर माणसाला धर्मच कळत नसेल तर काय अर्थही करून नाही बाप. किती जरी केला ना ते खवाय दंबकरे संग मानावयाच्या मोठे बोले जाग मनी नाये बोले जाग मनी नाये हरी प्राप्तीचे उपाय धरावे संतांचे ते पाय. जीवनामध्ये संत यावा आणि संत असा तसा यावा नाही. पूर्वसुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची गाणे. जो पूर्ण अनुभूतीचा आहे देव अनुभवून सांगावा का ऐकून सांगावा का वाचून सांगावा. अनुभव अनुभव बरोबर. तुम्ही शुद्ध माणसं मला पहिल्यांदा भेट जगात सपाटा वाचूनच चालला सांगायचं. वाचून देव कळतो का. उलट्या ज्ञानेश्वऱ्या पाठी लोकांच्या उलट्या उलट्या म्हणजे पुढून नाही मागून पुढं पाठी पण तरी कळत नाही ज्ञानेश्वरी. कळते का. अरे 4 पडे 6 पडे 18 किए मुंबाट एक आत्मज्ञान की खबर नहीं जैसे बड़बड़े भाट केले पाठ पाठांतर केले पाठ पाठांतर घर घर लागली ना घर 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 लागल्यावर यायला पाहिजे. मग काय येत नाही डोळे खाली जाईल तोंड खाली जाईल मग त्याला कुदू कुदू कीर्तन केले त्या मग यायला पाहिजे. अरे तुझी यावर शेवटची पाळी एक मनुष्य जन्म आता भेटला ना सार्थक करून द्या. माय बापानं किती का कोंबडी बकरी आणली असती 200-400 लिटर दारू ढोसली असेल द्या सोडून. आता झालं गेलं गंगेला मिळालं सोडून द्या आता. पण आता मिळालं ना ये नाही ना ऐकाल दुसरा येईल हे नाही ना ऐकाल सरा तुम्ही बाकऱ्या इका ढोरा इका खाला करून इकार करा नाही तर वर लागून इकार करा. आम्हाला घेणं काय असं नाही. मी चिंता नाही बाबा काय खायच्या ढेकळं खाया काय खातो. जे करायचं ते करत नाही जे सांगायचं ते सांगत नाही नको ते धंदे करत बसतात. अरे पाप करणे पापी मला हे सैरा वैरा पळतय पाप करणे पापी मला हे सैरा वैरा पळतय काय काय केलं ना भल्या माणसा देवाला दारा करतय काय काय केलं भल्या माणसा घुसेरी आहे का घुसेरी भूस सोयाबीन जर काढलं तर ते भूस भरून त्यात तूर काढली ना भूस भरून त्याला भुसरं म्हणजे आमच्याकडे. फार तिकडं मागं जात तिकडं डोक्षित फार तोहड वाटलं करून डोक्षित त्याला वाटत मला कोणी पाहत ते अरे तो सगळं तू वाढ वास एवढा आला त्याचा सांगायची काय गरज त्याला.
आयुष्यभर नको ते धंदे करायचे, नको ते खायचं, नको ते प्यायचं, नको तसं राहायचं, नको त्याला रिकामे उद्योग करायचे. आणि मेल्याच्या टायमाला घेतो का 90 ठिकाणीची अशी बँड होती, वाकडं होतं, देवा म्या केलंय काय, खाली म्हणतो वर पाय, काय नाही राहील. मी आता लई देव केला, देव माया माग करून लागतो, नाही लागत तर कोणाच लागत, चालू सत्तेवर पाहिजे नाही लागत तर कोणाच्या लागत. थंडीभर वरणात तुमच्याकडे माहिती वाटत मला काम नाही ना मायबा, तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य आणि खातानी भय नरकाचाने. माणसाच्या जन्माला आलो, चांगल्या संताला शरण जा आणि संताला शरण गेल्यानंतर काय होतं आपण पहिलं शरण संता ठाई. काय संतांजवळ ज्यावेळेस जगत खूप बरा आहे, उद्धाराची तळमळ लागल्यानंतर उद्धाराच्या शोधामध्ये निघाले, कोण माझा उद्धार करू शकत. पण त्यांना कुणीतरी संत मंडळींना सांगितलं ओतूरला जाय, आणि ओतूरला गेल्यानंतर तुला उद्धाराचा मार्ग कळण. बरं का गावात गज होते बरं का, खालून वरून डिग्र्यावाली गावात मध्ये कमी होते का, लय होते खालून वरून डिग्र्यावाली, पण नाही चाललं बरं का. नाही 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 यायचा का, नशिबात सुद्धा ही गोष्ट नाही. उसाच्या शेजारी एरंडाचे झाड, उसाच्या शेजारी एरंडाचे झाड, उसाच्या शेजारी उसाच्या शेजारी एरंडाचे झाड. काही काही बाळ गोड होते, काही काही बाळ गोड होते, सातबारा तोच राहतो, मालकही तोच राहतो. ऊसाला जे पाणी काढतात तेच एरंडाला बी जातं. पण एरंडाच्या तुडी येत्या नाही ना, काय तुडी येत्या ऊसाच्या, बरोबर आहे ना. ऊसात काय आहे, साखर आहे, मग त्याच्यासाठी सत्यनारायण मांडायचं. ऊसातली साखर काळाय करता 16 सोमवार करायची. काय करायचं, तिकडून तोडून आणायचं, खालबाच्यात कुठायचं, 4 पिढ्या गेल्या तरी भेटायला नाही ना. जशी उसात हो साखर तसा देहात हो ईश्वर. त्याची रीत आहे, त्याची रीत आहे. जर तुम्हाला आम्हाला कळावा, देव कळावा असं वाटत असेल ना, त्याची रीत आहे. त्या रीतीनं जर गेलं ना, संतांच्या संगती आम्ही मनाला धरतो. मनमार्गे गेला तर तिकडे जाणार, तू इकडे येतच नाही. पण संतांच्या संगतीनं जावं लागेल. संतांच्या संगती मनोमार्ग गती येण्याची पण कोणते पण मोडून टाकल्या साऱ्या वाटा कोणत्या पण
येण्याची पण ते चालू जातात न पडे बोलता कोणाच्या मार्गाने संतांच्या मार्गाने जावं लागत मानाच्या मार्गाने चालत नाही मानाच्या मार्गाने गेलं ना उद्धार होऊ शकत नाही आता 16 सोमवार कोणा सांगितले कोणत्या ग्रंथात कोणत्या गाठे का काय निघे ठीक आहे चांगली गोष्ट करू राहील पण मग त्याच्यातही प्रकार पडले आता कोणी मली देवावर करतो तुमच्याकडे कसं काय मावलं कोणी मली देवावर करतोय कोणी देवावर करतोय मिठाचं लागलं तर सोडून द्यायचं कोणा सांगितलंय कोणत्या शास्त्रासाठी मग चांगलं मला मार्ग गेला नाही ना उपाशी जर देव जोडे तर दुष्काळात काही थोडे नाही का त्या कवी म्हणाले की दौडून श्वासोश्वास ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायात दौडून श्वासोश्वास व्यर्थ की गती उपवास का धुमाचे घास घे अरे परमार्थच कशाला करायचा हा गोष्ट कळत नाही जीवाला एक तर तुम्हाला याच्या दट्ट म्हणतात कळत नाही सांगणाऱ्या झाडाचं सांगायला पाहिजे सांगणाऱ्यामध्ये त्याच्या मनानं बघत पुराण चालू केलं हे सारं सांगायला संत बाजूला राहिले ज्ञानेश्वराचं पाणीपत झालं तुकोबरायचं पाणीपत झालं तुकोबरायनं ज्या मार्गाने सांगितलं त्या मार्गाने आजचा तरी एक तरी चालवतो का अरे माय बापा हो उद्धार आपण करून इतरांना करण्याचा परमार्थ आहे म्हणून हे तो एक संता खाली जगात तुम्ही कुठेही जा संताशिवाय ही गोष्ट मिळू शकत नाही जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल जगाच्या बाजारी सर्व काही मिळेल कर्माचं मिळत नाही बाप उद्धाराचं मिळणार नाही उद्धाराचं साधन संतांच्या मुठीत असल्या कारणानं संताला शरण जावं लागतं संताला शरण गेल्यानंतर संत काही येतो एक संता खाली म्हणून ज्ञानोबारायाला सुद्धा ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये 18व्या अध्यायामध्ये सांगतात शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेणो काही त्रिपुरारी सांगितले काय सांगितलंय पार्वतीच्या कानात सांगितलंय काय सांगितलंय गंगाळवर पार्वतीच्या कानात काय सांगितलंय गुरुने काने भोंगिला वारा गुरुने काने भोंगिला वारा गुरुने काने भोंगिला वारा गुरुने काने भोंगिला जिथून उद्भव सकल ब्रह्मास आदि नारायण म्हणते त्यास तो सर्वांचा आद्य गुरुनाथ बाबांची परंपरा हरिपाठ झाल्यानंतर परंपरेच्या भंग म्हणतो आपण बरोबर आहे ना गुरुकृपा बरोबर आहे ना आदिनाथ उमा बीज प्रगटली मच्छिंद्र नादले बरोबर आहे ना गुरु परंपराच आहे ना मग पार्वतीच्या कानामध्ये माझ्यावर काय सांगितलं असं ओम नमः शिवाय सांगितलं विचार करायला पाहिजे ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायाच्या 70 नंबरच्या ओळीमध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात या गीतार्थाची थोरवी स्वयं शंभू विवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कार देवाचा देव महादेव ज्यावेळेस डोळे लावून बसतो ना त्यावेळेस आदिशक्ती पार्वती माता विचार करते आणि सांगते देवा अरे तुमच्यापेक्षा या विश्वामध्ये देव कोणता मोठा नाही देवाचा देव महादेव आहे तुम्ही 24 तास डोळे लावून बसतात कोणत्या देवाचं ध्यान करता पार्वती म्हणे सांबा तुम्ही भजन कुणाचे करता
हा तवला चंबा तुम्ही ज्याचं भजन करताना ते सांगा. पार्वतीनं हट्ट धरला म्हणून ही परंपरा आधी भजन करी महादेवा भजन करी महादेवा रामपूजी सदाशिव. मग आता माझ्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्या. कीर्तन म्हणजे सोंग नाही. कीर्तन षड्गुण ऐश्वर्य संपन्न असतं. प्रश्न उत्तर दृष्टांत सिद्धांत श्रोता आणि वक्ता जिथे एकत्र होतो त्याला कीर्तन म्हणतात. बरोबर आहे. त्यांनी प्रमाण दिलं देव कोण महादेव कोणाचं चिंतन करतो हा प्रश्न होता. त्याचं उत्तर त्यांनी दिलं भजन करी महादेव. श्रीराम जय जय राम. मग महादेव आधीचा का राम आधीचा? अशी गोष्ट काय मोठी अरे माझ्या बाबा मग राम आधीचा का महादेव आधीचा? महादेव आधीचा. बरोबर. रांग गेलं बरं का. मा स्वभाव असा विनोदी. मला काय तुमच्या गावात राहायचं, तुमच्या गावात काय पोरगी द्यायची नाही, इकडे नाही तिकडे द्यायची नाही. खेडेखेडी वातावरणाला दोष असायचा आपला विषय समजणं गरजेचा असतो. मग महादेव जर आधीचा असेल तर रामाचं भजन कधी करी? राम त्रेतायुगात झाले की नाही? कृतयुगात प्रल्हाद झाला, त्रेतायुगात राम झाला, द्वापार युगात कृष्ण झाले. बरोबर आहे ना? मग महादेव तर सगळ्याच्या आधीच आहे, सृष्टीच्या आधीच आहे की नाही? मग महादेव रामाचं भजन कसं करीत मला सांगा बरं. राम आलाच नव्हता ना. प्रल्हादाच्या काळात कुठं राम होता? नाही ना. मग कोणतं भजन काय? बरोबर आहे ना? राम तो कालाचा पुत्र दशरथा, राम तो कालाचा पुत्र दशरथा, दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम. त्या आत्मारामाचं भजन महादेव करत होते. पण त्या भजनाची रीत आहे आणि त्याला परंपरेनं घ्यावा लागतं. परंपरा त्याचे पूर्ण शुद्ध सांगितलेलं आहे. परंपरेनं ते ज्यावेळेस बोध जीवनामध्ये येतो ना, बघा ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा सांगतात, जवळी अर्जुना हा बोधू भेटे न म्हणा, तवरी या साधना भजावीची लागी. जोपर्यंत तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत महात्मा येत नाही ना, तोपर्यंत ज्या देवावर श्रद्धा आहे त्या भगवंताचं नाव म्हणत राहायला पाहिजे, नामस्मरण करत राहायला पाहिजे. पण त्यांना तिळा पुण्य साचा पडे ते हे बहुधा जन्मी जोडे. ज्यावेळेस ते तिळ पुण्य साचा पडतं त्यावेळेस जीवनामध्ये संतांची प्राप्ती होते. आणि संतांची प्राप्ती झाल्यानंतर संतांजवळ असलेली जी गोष्ट आहे, हे तो एक संताखाली काय संतांजवळ. म्हणून तुकोबाराय मागतात हो आईचे वर्ग मद दावी नारायणा, आईचे वर्ग मद दावी नारायणा,
ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या गुणा प्रकटोनी. आई बाप संतांजवळ तो ठेवा आहे आणि तो परंपरेचा ठेवा असतो, ते सगळ्याजवळ नसतं. नाही 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 नाही, चला जगामध्ये जे दिलं जाईल ना ते सगळं हातापायाचं दिल्या जाते, आकाराचं दिल्या जाते, बरोबर. मग मला विचार तुम्हाला असं सांगायचं आहे का मग महादेव बाबांना पार्वतीच्या कानामध्ये गोष्ट जी सांगितली ती गोष्ट उघडी असेल का? नाही. पुसता सांगे नाही करूच मात बैसोनी एकांत सुख गोष्टी, ती गोष्ट उघडी नाही. बाबा तुमच्या काळात लग्न होत होते जुन्या काळात, आता तर धिंगाणा नाही सांगत, पण जुन्या काळात लग्न झाले ना बघा, कानात का सांगितल्या जातं त्याचं उत्तर तुम्हाला देतोय. जुन्या काळात ज्यावेळेस लग्न व्हायचे ना त्यावेळेस तुम्ही आमच्या आईने डायरेक्ट हाका मारित होते का नावात, ऐस म्हणते पाणी, ऐस म्हणते वाढून, ऐस म्हणत होते नाही ना. ऐस तिला काय होते, मर्यादा होती की नाही? होती ना. तू सड माणसं आताची माणसाच ना, आता तुला सोडून द्या ऐसे जेरशी यायला संस्कार होते. पण आमच्या आई वडिलांना संस्कार होते. लग्न झालं ना नवीन नवीन की चौकन धरायचा असा, यायचा पदर कामराला आल्यामुळं आपण जातो. मग त्या माऊली जोपर्यंत देव पावत नाही, तुमच्याकडे देव पावत नाही, लग्न झाल्या देव पावत असेल ना, जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खाण्यात होणार आहे. एवढं पोरग जवळ आलं ना बाई समोर येत नव्हतं, खाना पुनरायच्या मी चलो शेतात तू भाकर घेऊन ये. या मावल्या याला कळत होतं बरं का, यायला काय म्हणायचंय म्हणून. आताच्या मावल्या व्हॉट्सअप मध्ये याचा मग जोपर्यंत लेकरू होत नाही तोपर्यंत खाना खाणार. देव पावला घरात लेकरू आलं का मग बायपास. मोठ्या पोराचं मोठ्या पुरीचं नाव घेऊन हाका मारत होते की नाही, बायपास, बरोबर आहे ना. लेकरू मोठं झालं म्हणजे बायपास झालं, बरोबर आहे ना. मग आता काय झालं, कालांतरानं काय झालं, लेकाचं लग्न झालं, लेकीचं लग्न झालं, नातू घरात झालं, बरोबर. हे म्हातारे झाले. मग डायरेक्ट लक्ष्मी पाहिजे, पहिल्यांदा हाका मारता येत नाही. जसं आपल्या स्वतःच्या पत्नीला डायरेक्ट हाका मारता येत नाही ना, तसं देवाला डायरेक्ट हाका मारता येईल का? देव ओळखीचा आहे का? देवच ओळखीचा नाही, देवाला हाका मारलं हाका मारी जाता गावे, हाका मारी जाता गावे, त्याची ओळखच नाही, त्याचा परिचयच नाही. राम राम पाहुणे, राम राम पाहुणे. मी जर आलो चौकात उतरलो तुमच्या, मी सांगतो राम राम पाहुणे, राम राम पाहुणे, राम राम पाहुणे, राम राम पाहुणे. ते कधी पुण्याहून येतेच, बरोबर आहे ना. अरे मायबाप त्याला रीत आहे ना, रीत आहे का नाही त्याला. अरे राम राम जो सब बैत हे ठाकुर चोर, किस नाम से ध्रुव प्रहलाद करे, ओ नाम कुचोर. सर्दी भाकर जर थापायची असेल तर रीते जेवढा उंडा तेवढंच पाणी घ्यावं लागत का जग भरवाचा लागत आहे. साध्या 3 शिट्ट्या जरी घ्यायच्या असल्या ना, 3 शिट्ट्या माहिती तुम्हाला, 3 शिट्ट्या जरी घ्यायच्या असल्या ना, 1 वाटी जर तांदूळ असले तर 2 वाट्या पाणी वाचावं लागत आहे. त्याच्या जग भरवत ना खीर प्यावं लागते, ती खिचडी नाही भेटत खायला. अरे सैन्या संसारामध्ये जर स्वयंपाक करायला रीत असेल तर देव प्राप्त करायला काही रीत असेल का नाही?
आणि तिने संतांच्या मुठीमध्ये असल्यामुळं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात हे तो एक संता ठाई लाग पायी उत्तम. परंतु काय करावं लागतं त्याला अभंगाचं दुसरे ते वर्म करण्याकरता संतांना शरण जावं लागतं. इथं आमचा असेल मोडेल पण वाचणार तसा चुलीत जाय कोणाचं काय जाईल. जोपर्यंत आम्ही नम्र होत नाही तोपर्यंत वर्म जीवनात येत नाही. नम्र झाला होता तिने कोंडीने म्हणायला जाय सोमय बाबा पंचम मध्ये गर्दी करता बोल बोलता वाटे सोबे पण गर्दी करता ते तुकोबर आहे ना म्हणा आमच्या साईडला म्हणत नाही का आजरायच्या बा नम्र व्हावा लागेल. नम्र जर काय म्हणजे महापुरे झाले जाते तिथे लवाळे वाचले का लवाळ पाण्यासोबत नम्र होतं. तसं तुम्हाला मला सुद्धा एखाद्या संतापुढे शरण जावं लागेल आणि त्यांना सांगावं लागेल गुरु करावा बळकट त्याची धरावी मनगट. प्रश्न विचारायची लॉटरी कधी लागल का शेअर मार्केट वाढत काही विचारायचं गुरु करावा बळकट त्याचं धरावा मनगट. प्रश्न विचारायचे दोन पहिले सांग मी कोण नंतर सांग घेऊ कोण. अरे माझी जर ओळख करून देणारा कोणी या जगात जर भेटला असेल ना हा त्याला साष्टांग दंडावर घाला. अरे तुम्ही आम्ही शरण जातो अशातला काय भाग नाही. स्वामी विवेकानंद शिकागोची धर्म परिषदा गाजून ज्यावेळेस भारतामध्ये आले संन्यासी महात्मा सर्व संघ परित्याग केलेला मूर्तिमंत मतनाचा पुतळा भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी सांगितलं का माझ्या जर तत्वज्ञानाला जर विदेश हल्ला असेल तर या तत्वज्ञानात काहीतरी ताकद आहे. म्हणून स्वामी विवेकानंद भारतामध्ये येतात आणि भारताच्या तत्वज्ञानी संत महंत ज्यांना खालून वरून डिग्र्या 1008 1,08 डिग्र्या लावलेले ना इतक्या डिग्री आहे त्याला साऱ्याला विचारलं जगात देव आहे का. लोक म्हणजे आहे ना पुढे देवळा देवळा ते आमच्या सांगते होते काय नाही ना. मूर्तिमंत मतनाचा पुतळा होता. उद्धवाची तळमळ लागलेली होती आणि लोक सांगायचे आहे आहे एवढा ते देवनटला नाना आल्यानंतर पंढरपुराला गेले. सगळ्या संत मंडळीला विचारलं
ना देव का भरेल ते चंद्रभागेचं स्नान करायचं वाळवंटापासून महाद्वारापर्यंत विठ्ठल विठ्ठल म्हणत जायचं पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं देव नाही का तिथं गाभाऱ्यात गेले तर समाधानच व्हायना ना देव आहे पण चल लावलं तर कोणा पुढं नाही समाधान होईना सगळ्याला सांगितलं संन्याशाला विचारलं तपासवाला विचारलं सगळ्याला विचारलं आणि विचारल्यानंतर शेवटी नाराज झाले काशीला गेले गईला गेले सगळीकडे जाऊन आले सगळ्या लोकांना प्रश्न संत महंतांना सगळ्यांना वेदांत वाचस्पती सगळ्यांना प्रश्न विचारले या जगात देव आहे का तुम्हाला भेटेल का तर कोणी उत्तर नाही दिलं पण एक महात्मा भेटला तुला जो देव लागतो ना तो इथं नाहीये तू कन्याकुमारीला जा आणि कन्याकुमारीला तुला या प्रश्नाचे उत्तर मिळतील ते ध्यास लागला ध्यास लागला का कृतीचा त्रास वाटत नाही मुक्काम दर मुक्काम बदल दर बदल करत स्वामी विवेकानंद कन्याकुमारीला गेले कालिका मातेचं मंदिर आहे परमहंसाचे बसले होते बाहेर बसल्यानंतर झाक ते तारुण्य आणि पुढे चालले चालता 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 परमहंसाजवळ गेले आणि परमहंसाला विचारतात या जगात देव आहे का ते सांगणार पाहिजे बरं का या जगात देव आहे का त्यांनी सांगितलं देवाशिवाय काही आहे का 50% का 50% काळ होऊन गेले जगात देव आहे का त्यांनी सांगितलं देवाशिवाय काही आहे का दुसरा प्रश्न विचारला मला तो भेटेल का त्यांनी सांगितलं तुझी तयारी आहे का एवढ्या करतात आतापर्यंत हे केला आणि अनादी काळाची असलेली परंपरा भगवान गोपाल कृष्णाची परंपरा परमहंसाच्या जीवनामध्ये आलेली होती आणि संदीपान ऋषींची परंपरा ज्यावेळेस परमहंसापर्यंत येते परमहंसानं अनादी काळाची असलेली गोष्ट स्वामी विवेकानंदाला नरेंद्र त्यांचं नाव आहे नरेंद्राला सांगितली मस्तकी हात ठेवला कृपादृष्टी केली आणि कृपादृष्टी केल्यानंतर ज्यावेळेस त्याचा साधनेला बसता त्याने ध्याता पंढरी राया निघून गेला त्याला घाम स्वामी विवेकानंदाला आला अंगावरचे कपडे बोले चिंब झाले अंग थरथर थरथर कापायला लागलं देव लागत होता ना देव का हातापाय टाकले देतो काय मग ज्यावेळेस परमहंसानं विवेकानंदाला उठवलं देहामध्ये बदल झाला आसवाईचा कोटी आठवायची नाही देहीचा विधी भोगदशा परिपूर्ण भाव प्रकट झाला Bye.
बरे करीत हरी म्हणून मनाविता त्यांचे दास ज्यावेळेस त्यांचे दास म्हणायला लागलो ना त्यावेळेस पुढं आशा काही राहत नाही. आशा इच्छा वासना मनीषा तृष्णा या सगळ्या मरून जातात. संतांची कृपा झाल्यानंतर संत चरणागत लागता सहज वासेची बीज मेल्यावर जाईल. वासेची बीज का जाय मेल्यावर आधी जाय. संत चरण लागल्या लागल्या वासना मरून जाते. माय बाबा बघा ना पुत्र निर्माण झाला तेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्याकाळी. संतांचा परमार्थ जीवनात यायला पाहिजे. संत काय करतात अभंगाचं तिसरं जेवण करायचे ताकद आपल्याकडे पण सांगणारे मुर्दे झाले त्याच्यामुळे कुठं जाऊन राहिले काय मस्त प्रमाणे घेऊन मंडळी काय अरे ते अंगण लागत आहे की अंगण आलं तर जमत आहे नाही काय चाललंय म्हणून चालवायला चालत तुमच्यामध्ये घाल कृपादान केले संती कल्पंती हे सरेना संतांनी केलेलं कृपादान कल्पंतापर्यंत मायबाप संपत नाही पण संतांची कृपा कुठपर्यंत संत तोड करून वाढीत नाही. दृष्टांत देतो 10 मिनिटं राहिले माझ्या हातात मग आपण शेवटचे बरं का संत आपल्यासारखे मेंटल फुटीचे नसतात. एका माणसाला म्हातारपणात पोरग झालं होत नव्हतं पहिली नाही झालं म्हणून दुसरी केली दुसरी झाली नाही म्हणून तिसरी नाही झालं म्हणून असे बरोबर व्यक्तीला कर्म धर्म सहयोगाने प्रारंभामध्ये परतीचा प्रवास चालू झाला ते देव पावल्यानंतर त्यांनी सांगितलं अख्ख्या गावाचं लोकांची वाढदिवस खायले कोणाच्या पंक्ती खायले कोणाचं काय पण सगळ्या लोकांचे खाऊन बसले आणि माझ्या 50 शब्द देवानं मला काही कमी केलं नाही एवढंच कमी होतं आणि ते बी देवानं मला दिलं ना दिलं ना आता मला गावाला टिकीच खाऊ घालायचं अख्ख्या गावाला गेलो त्यामध्ये पोंगल खाऊ घालायची करणारा काय म्हणाला अख्ख्या गावाला पोंगल घालायची केटर्स आले केटर्स वाढायला गावामध्ये नागच्या पोराला सुद्धा नाही म्हणायचं नाही पडू दे ताटा तुला काय करायचं मी आपण देऊ राहिलो चिकार दे भरपूर दे कोणाला कमी नाही पडलं पाहिजे आता ती वाढ नाही माझ्यासाठी टक्की राहते 150
ती काय करत्या, ती भाजीची बकेट नाही घेत. भाजीची बकेट घेतली आम्ही घेतलं, भाजी घेत नाही, वरण घेत नाही, ते शेलका मला लागतो त्याला शेलका. गुलाबजामुन घेतली, गुलाबजामुन बर्फी. आता सांगणाऱ्यांना सांगितलं ना, ऐ पोटभर वाढा, जेवढं खाली तेवढं खाऊ द्या, पडलं तर पडू द्या, कारण या गावाचं खाऊन बशी. पण सांगून वाढणारे एवढे तोंड तोंड वाढायचे. ओळखीचा असा काय त्याला 4 गुलाबजामुन ज्यादा, ओळखीचा ना सांग त्याला एकच टाकायचं, वापस मालिक आहे. सांगणारा म्हणून खाऊ दे, मोकूस तर खाऊ दे. वैष्णवांचा माल संतांनी सगळ्याला वाढायचं सांगितलं, पण आम्ही पंक्ती भेटलेला तुमच्यापर्यंत लाख सोन्यासारखा समाज आमचे सद्गुरू सांगायचे, भाऊ सोन्याहून पिवळा समाज आहे, पण सांगणारे थोडीचे, सांगणाऱ्यांना बाजार मानलाय. सांगणाऱ्यांना अरे तुम्ही करू नये ते नाही करू, सांगणं आमचं काम आहे, सांगणं आमचं काम आहे, करायचं का नाही करायचं हे तुमचं काम आहे. सगळ्याच्या नशिबात नाही ही गोष्ट, सगळ्याच्या नशिबात नाही. अद्वैत गुंजारी एक नाम हरी, तिकडे समोर वैद नाम दुरी अद्वैत गुंजारी सगळे झाले. त्याच्याकरता पुण्य लागतंय जीवनामध्ये. तुमच्या गावाचं भाग्य चांगलं आहे, तुमचं गाव खरंच पुण्यात नाही, म्हणून तर तुमच्या सारख्याला हे सद्बुद्धी सुचली आणि एवढा मोठा कार्यक्रम तुम्ही ठेवला. भगवान मारुतीराया तुम्हाला आणखी लाख पटीनं ताकद देऊ. म्हणजे हनुमंता रामाच्या काळामध्ये दोघालाच ही गोष्ट मिळाली. मी जे भुगलो ना आतापर्यंत त्याच्याची फक्त दोघालाच मिळाली राम काळात. एक हनुमंतराया आणि दुसरे जामवंत, या 2च लोकांना ही गोष्ट मिळाली. कृष्णाच्या काळामध्ये 2च लोकांना ही गोष्ट मिळाली, उद्धवाला आणि अर्जुनाला. बर का, बाकीच्या असे गेले बँड्या टाकली, 4 नोकरी होते बरं का सगळे. याचे 20 तरी लिंबू कापून घ्या असे होते, पण एकही राहिलं नाही, हाडून मागं ठेवलं नाही जाईल. देवाच्या डोळ्यात देखत सगळे यादव कुळ समजत, डोळ्यात देखत कृष्णाच्या. तरी त्याला रोड नाही आला, डोळ्यात ठेवून सुद्धा नाही आला, कारण ही व्याज कशी. म्हणून जीवनामध्ये मायबाप सांगायला हे तो एक संध्याकाळी लाभबाई उत्तम मानविता त्यांचे दास पुढे असं पुढे नाम कपालाला गेले संती कल्पांती शरणार्थ म्हणजे अवकाश 3-4 भावार्थ तुमच्या संत मायबापांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. कुठलं तर घ्या, तुम्ही करायलाच पाहिजे असं आमच्या संतांचा आग्रह नाहीये, पण सांगणं भोकणं आमचं काम आहे. कुठलं तर करा, काहीला वाटलं असं नाही करतो म्हणून बोलले. आता पहिल्या काही काम नाही ना, मला बोलले मी काही कोणाला बोल, मला काय तुमच्या गावाची कुंडली माहिती, मला काही कोणाशी घेणं नाही. माय बापा पोट दिलकने एवढंच सांगायचंय, अरे जन्माला आलो सार्थक करून घ्या. कुठल्या तरी संताला पवित्र तुळशीची माळा असावा, भगवंताचं नामस्मरण मुखामध्ये असावा. अरे किती जरी कोटीनं कमवलं ना, हे बुचकं जर तुम्हाला 1 रुपया जर देईल तर मला सांगा. अरे